बाबा रिपोर्टचं गुड. आय थिंक आपल्याला प्रोडक्शन वाढवायला हवं. ओके, आपण एक काम करूया. बोर्ड मीटिंग आहे ना आता 2 दिवसात, तेव्हा डिस्कस करू सगळ्या गोष्टी. बाबा तसं असेल तर आपल्याला लवकरात लवकर डिसाईड करावं लागेल. म्हणजे त्याप्रमाणे आपल्याला बाकीच्या गोष्टी सुद्धा अरेंज करता येईल. दादासाहेब, चेंबर ऑफ कॉमर्सची मीटिंग फायनल झाली. ओके, कधी निघावं लागेल मला? लगेचच निघावं लागेल. आणि हो, रात्री उशीर होईल बरं का. 2 टप्प्यात मीटिंग आहे ना. बाबा हां, बाबा पण तुम्हाला तर आज पार्टीला जायचं ना. अरे हो, सरदेशमुखांकडे पार्टी आहे ना. बापरे, कसा विसरलो मी. बाबा जर पार्टी इम्पॉर्टंट असेल तर मीटिंग पोस्टपोन करा. नाही नाही, अथर्व 2दा मीटिंग पोस्टपोन केले, आता नाही करता येणार असं. एक काम कर, तू आणि मीरा जा आज पार्टीला. व्हॉट? ग्रेट. बाबा हे इम्पॉसिबल आहे. मी मीराला घेऊन बाहेर कुठेही जाणार नाही. अथर्व, सरदेशमुख आपले जुने मित्र आहेत. कोणी गेलं नाही तर त्यांना वाईट वाटेल. प्लीज मला फोर्स करू नका प्लीज. अथर्व, सरदेशमुख नुसते मित्र नाही आहेत, बिझनेसमध्ये एक मेजर इन्व्हेस्टर पण आहेत. एक्झॅक्टली. आणि दादा तुला काय प्रॉब्लेम आहे जायला? तुला माहिती आहे ना, सांगितलं ना तुला, मी मीराला माझी बायको मानत नाही. अरे अथर्व, घरातले प्रॉब्लेम्स वेगळे ठेवूयात, बिझनेस वेगळा करूयात. अनन्या, मीराला पार्टीसाठी तयार व्हायला सांग. हो बाबा. केशव, मी आलो. बाबा अथर्व, जे झालं ते चांगलं झालं असं समजून तू मीराला स्वीकारावं असं मला वाटतं. केशव काका, मी तुमचं नेहमी ऐकतो पण याविषयी मी तुमचंही ऐकणार नाही. तर माझ्याकडे ऑप्शन नाही म्हणून घेऊन जाईन मी तिला, पण बायको म्हणून मी तिला कधीही एक्सेप्ट करणार नाही. हॅलो.